मित्रांनो इथे एक जागा आहे ती आता आम्ही बघायला चाललोय. हे आपल्यावर आहेत मराठी भरतात ना. हां चला. हे रामापूरचे वाडे एक आहे इथं कुठली तरी, त्या वाड्यातले माणसं आहेत ही सगळी. आणि इथं जागा आपण बघायला चाललोय. ते काय आहे ते पुढे गेल्यावर आपण तुम्हाला सांगतो. ಆದ್ರಿ ಇದು ಈ ಕಡೆ ಐತ್ರಿ. ಅದು गुत्ते येते अरे. हां हां इथं वारुळ आहे मित्रांनो. आंब्याचं झाड आहे आणि वारुळ आहे बघा समोर. तिथं जायचं आहे आपल्याला. तर काय आहे नेमकं बघूया. दुला मामा यायला नाही होते. जाऊया हात यायचं असं येतात ते नाही तर राहू तिथं गाड्यातच थांबवतात. आपण जाऊन बघून या काय नेमकी माहिती आहे ती. चला तर त्या जागेवर जाऊया आता. इथे हे वारुळ आहे मित्रांनो. हे दगड हे पुजलेले आहेत. आपण बघूया ह्या जागेचं महत्त्व आहे तर विचारूया हे मामांना. ह्या गावातलेच मामा आहेत, रामपूरमधलेच आहेत. कोण राहिले त्यांना विचारूया काय नेमकी महत्त्व आहे या जागेचं. ಮೊದಲು ದೇವರಿಶ ಕುರಿತ ಹೇಳಿ ಸರ್. ಯಾವ ದೇವರ ರಾಮಾಪುರ ತಾಂಡೆ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಹೊಲ. हां सांगा तुम्ही सांगा. हो सांगा की. सांगू हां इथे पूर्वीचं देवस्थान हेच आहे. पूर्वीचं देवस्थान. पूर्वीचं देवस्थान इथे बाळूमामा पूर्वीच तिथे वास करून गेलेलं आहे. इथं येऊन गेलेत मामा. हा हा? इथे येऊन गेले म्हणे. हा. ते आमची आज्जा ते आमची आज्जाचा पणजा हा, हा. ते वारलं. हां 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 ते सांगून गेलं ते हा, ते हा. वारलं. हां हां आता कायच्या आम्ही हे प्रवाड पुरुष इथे आऊन गेलं म्हणून हां. हे पूर्वीच्या लोकच आहे ते. त्याने पूर्वीच्या लोकांनी सांगितलं हा, समजा. लागेल. इथं मामा येऊन गेले. हा मामा येऊन गेले बरोबर. इथे हे स्थान. हां 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 आता आमची ताबावर आली हे जमीन हां पासून हे स्थान ते कुणाशी उकडायला येत नाही हां 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 हां. असं आहे ते. मग तुम्ही विकत घेतला जमिनी. हा विकत घेतलाय. हा हां बरोबर. मग साप आला होता तर इथनं आला होता का. हा इथनं झालं म्हणे. साप इथनं हो झाला. हो ह्या वरोळ्यातला साप होता तो. हा साप मित्रांनो जो होता बघा होतला काय म्हणतात ते घोत मराठीत? घोत वारुळ म्हणतात. वारुळ वारो वारुळ. वारोळ हां इथं वारोळ आहे की हां हा हां का? वारोळ आहे हां. इथेच आहे. ಮಾಮ ಇದೆ ಇದೆ ಹಾಂ ಇದೆ 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 ಹೇಳ ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ ಹೇಳ. ಜಾಗದೊಳಗನ ಇದು ಹೊಲದೊಳಗನ ಮೊದಲು ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಹೊಲ ಅಂತ ಹೆಸರು. ಈ ಹೊಲದೊಳಗನ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ದೇವ್ರಿಶ ಕುರಿ ತಗೊಂಡ ಇಲ್ಲೇ ಕುರಿ ತರ್ಬಿ ತಿಂಗಳಾರು ಗಂಟ್ಲೆ ಮೃಗದಾಗಿಲ್ಲಿ ಬಂದಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಕುರಿ ತರ್ಬಿ ಮ್ಯಾಲ ಕೂಸನ್ ಬೈದಿ ಕುರಿ ತರ್ತಿದ್ದ. ಈ ಹೊಲಗಳು ಕುರಿ ತರ್ತಿದ್ದ. ಒಳಗೆ ಸಿಡ್ಲು ಬಾವಿ ಕೊಳ್ಳದ ನೀರು ತರ್ತಿದ್ರು. ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂತ ಇಲ್ಲಿಂದ ಅವನ ಹಿಮಾಲಯ ಅವನ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿ ನಾಗ ಸರ್ಪ ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೈತ್ರಿ. ಇಲ್ಲಿಂದ ಬೆನ್ನೈತಿ. मग काय सांगितलं सर. त्यांनी बघा आता नागराजा जे गेलाय मामांच्या पाटण्यात हां हां ह्या हितनंच गेलाय. हां हां आणि इथं महिनाभर असं ह्यात बकरी पडायची आणि बकरी चारत करत तिकडं पाणी तिकडनं आणायचं इकडनं आणायचं अशा पद्धतीने हितनंच संपूर्ण सगळं देवासंग जे साप गेला त्या ह्या जाग्यापासून गेला गुत्तीतनं असं. मित्रांनो ह्या गोष्टीतनं गेला आणि इथं बकऱ्या असायची आणि पाणी आणायची जागा मगाशी आपण बघितली. त्या मंदिरातनं पाणी त्या विहिरीतनं पाणी तिथनं पाणी मामांच्या इथं तळावर यायचं. पाणी इथनं आणत होते. म्हणजे हे ಅಲ್ಲಿ ಏನು ಗುಡಿ ಹೋಗಿದ್ದವ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ನೀರು ಇಲ್ಲಿ ತರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಈ ಬಾವಿಯಿಂದ ನೀರು ಸಿಟಿ ಬಡದ ಬಾಯಿ ಐತ್ರಿ. ಹಿಂದೆ ಅಲ್ಲ ಆ ಟೈಮ್ ಮಾಮ ಟೈಮ್ ಆ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಕುರಿ ತರ್ಬಾಗ ಮ್ಯಾಲ ಏನೋ ಕಂಬ ಕಾಣತ್ತಲ್ರಿ ಹಾಂ ಅಲ್ಲಿ ದಡ್ಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ನೀರು ತಂದು ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಹಾಂ 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 ಈ ಹೊಲ ತರ್ಬಾಗ ಇಲ್ಲಿಂದ ನೀರು हे वेगळं हां आणि हे वेगळं. ಅವಾಗ हे वेगळं. ಇಲ್ಲಿ ಆ ಸಿಡ್ಲು ಬಾವಿ ಕೊಳದ ನೀರು ತಂದು ಕೊಡೋದು. बरोबर. मग आमचे बी तुम्हाला कोणी सांगितलं की हितलाच साप आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला. साप हा आमचे आज्जाचे पणजा ते सांगून गेलं म्हणे. हां हां गेलं हा. ते बी आमची वडील बी वारलं. हां 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 इथं पूर्वीचा इथं जागा स्थान आहे म्हणून हां. सांगून गेलं ते. असंच एवढंच महात्म्य आहे. तुमचं नाव काय मामा. माझं नाव नामदेव महाराज. नामदेव. नामदेव पूर्ण पूर्ण नाम राठोड. नामदेव राठोड. तुम्ही वारकरी आहे इथले. हा वारकरी.
किती वर्ष झाली वारकरी आमची 25 वर्ष झाला. म्हणून बदला सर 45 वर्ष झालं आता. 45 वर्ष झाली. 45 वर्ष. कुठले वारी आहे मामा तुमची? आम्ही कार्तिक वारी. कार्तिक वारी. मामा तुमचं नाव काय? कृष्णा कृष्णा राठोड चव्हाण. राज चव्हाण. बरं तुम्ही तुमची वारी कुठे काय सेमच वारी? हा कार्तिक. कार्तिक वारी. खरंच तुम्ही सगळी माहिती सांगितला तुमच्या पंजोबाने. म्हणजे तुम्ही राठोड म्हणजे इथले वाटत नाही, तुम्ही बाहेरचे आहे. तुम्ही बाहेरचे वाटतं. कुठलं तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव आम्ही गुजरात. गुजरात. मग तुमचे पंजोबा इथं आलेत? हा. पंजोबा आलेत? तुमचे म्हणजे पूर्वीचे पंजोबा इथं येऊन गेलेत, तुम्ही याल नाही सा? तुमचा जन्म कुठे झाला मग? आमची जन्म हां आमची जन्म इथे एक गाव आहे. एक गावात माझी जन्म आहे पूर्वीचे. कोणते गाव? आरिबेंची म्हणून. हां 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 इथं तिथं जन्म झाला तुमचा? हा इथे जन्म झालेला आहे माझा. बरोबर. आता हे शेत आहे तुमचंच आहे काय? हाय ते हेच वारुळ बघा. हा हा 45 वर्ष झालं म्हणलं बघा. हे झाड लावून पूर्वीचं नव्हे. पूर्वीच नव्ह किती आता सध्याच आहे असं वाटतंय की हो? 45 वर्ष झाली झाड लावून. अरे बापरे. रानातले झाड लई लवकर होते. हा हा. मित्रांनो बघा ह्याच वारुळातला साप तो मामाने जो काय घेतला होता तो. ಹಾ ಮೇಟಿಗೆದ ಗಂಗಾರಾಮನ ಅಕ್ಕ ನೋಡಿರಲ್ಲ ಹಾ ನೋಡಿರಲ್ಲ ಅಕ್ಕನ ಕೇಳಿ ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಹೇಳ್ತಾಳ ನೋಡಿ ಹಾ ಹಾ ಸೋನಾಬಾಯಿ ಹಾ ಸೋನಾಬಾಯಿ ಕೇಳಿ ನೀವು ಅಕ್ಕನ ಕೇಳಿ ಯಾಗದಿ ಕೇಳ್ರಿ ನೀವು अरे ಹಾ हा 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 काय त्यांना माहित आहे सोनाबाईंना माहित आहे अरे बापरे बघा म्हणजे हे खरी गोष्ट आहे मित्रांनो ಸಣ್ಣ ಹಾಕಿದ್ರ ಆಕೆ 14 ವರ್ಷಕ್ಕೆ ನಾವು ಇದ್ರ ಅಂತ ಹಾ ಹಾ 15 ವರ್ಷ होय त्यावेळेला 18 ಇದ್ದಾಗನ ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಹಾಲು ಕುರಿದ ಇದ್ದೆ ಬಸವನ ಬೈಲಿ ಈಶ್ವರಲಿಂಗು ಬಸವಣ್ಣ ಐತಿ ಅದನ್ನು ಆಕೆ ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ತಾಳ मित्रांनो त्याने सांगितलं सोनाबाईंना विचारा तर आपण विचारून घेऊया तिथं गेल्यावर खरं हे स्थान आहे ते खरोखर आहे हे असंच म्हणजे काय खोटं नाही हे आणि कोणी पण याला खोटं जर म्हणत असेल तर खरंच मामा त्यांना शिक्षा करतील नक्कीच शिक्षा करतील त्यांना हे आम्ही काय खोटं काय दाखवायला नाही याला पुरावे आहेत आमच्याकडं कुणी काय खोटं म्हणू नये काय म्हणू नये काय म्हणू नये खोटं नाही आहे हे सगळं सत्य परिस्थिती आहे ही माणसं सांगायला ते सत्य आहे एवढ्या लांब आलो आहे आम्ही आणि कोणी खोटं म्हणू नये याला काहीतरी सांगतात काहीतरी करायला आहेत काय खोटं सांगायला काय वाटलं ते सांगतात असं काय म्हणू नये कोणी कारण तुम्ही इथं या बघा आणि मग काय ते बोला तुम्ही आम्ही जेवढं करतो तेवढं तुम्ही करा आणि मग बोला काय बरोबर आहे का नाही हां ही माणसं जे सांगायलात ते खरोखर सांगायला खोटं सांगणार नाहीत ही माणसं तुम्ही म्हणाल इथनं साप हे साप कसं काय तुम्ही काय बघायला होता काय हे असलं सगळं नंतर लोक बोलत बसतात पण तसं नाही मित्रांनो ह्या संबंधीचा पुरावा आमच्याकडे आहे तो पुरावा काय आहे ते तिथे गेल्यावर गावे गेल्यावर मी तुम्हाला पुरावा दाखवतो काय हे 45 वर्षापूर्वीचं आहे वाटते का बघा 45 वर्षापूर्वीचं झाड आहे पुढे गेले तिकडे आमचे मामा ನೀವು ಭಾಳ ಚಲೋ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀರಿ ಹಾಂ ಭಾಳ ಚಲೋ ಇದು ನಾವು ಮತ್ತೆ ಒಂದು ಟೈಮ್ ಬರ್ದೇನು ಬರ್ರಿ ಇದು ಬರ್ತೇನು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಈ ಜಾತ್ರೆ ಯಾವಾಗ ಐತೇನ ಜಾತ್ರೆಗೆ ಮಹಾರಾಜ್ ಕಡೆಯಿಂದ ಆದ ಟೈಮ್ ನಾ ಬರ್ತೇನೆ हां ಜಾತ್ರೆ टाइम महादेव टाइम फोन का हसते ना एवढंसं झाड वाटते 45 वर्षाचं झाड कोण म्हणाल काय सांगा त्याला आणि हे स्थान रामापूरचे वाडे आहे रामापूर गावात जायच्या आधी हे गाव येते मलप्रभा नदी इथे या ठिकाणी आहे डोंगर मोठा आहे ह्या डोंगरामध्ये मामांची बकरी चरायला असायची त्यांनी सांगितलं इथं बकरी असायची त्यावेळी इथं एक पुढं पाण्याचं स्थान आहे तिथनं पाणी आणायचं आणत होते आणि रामापूर गावात बकरी असते त्यावेळी तिथं रामापूरचं मंदिर जे आहे मंदिरमध्ये विहीर आहे तिथनं पाणी आणत होते परमुलखात येऊन एवढं राहायचं 3-3 महिने सगळ्या लोकांचा विरोध पत्करत खरंच एकटाच माणूस जाणला त्यांना लक्ष्मण आप्पा यांचे वडील त्यांच्या वडिलांनी सेवा भरपूर केली मामांच्या बकऱ्यात चला आपण निघूया पुढं आपल्याला वसिष्ठ मुनींचा आश्रम बघायचा आहे काय वसिष्ठ मुनी कोण होते सांगा जाणार होत्या रामाचे गुरु रामचंद्राचे गुरु म्हणजे रामाच्या राज दरबारातले गुरु दशरथाच्या राज दरबारातले गुरु बरोबर ना लक्ष्मण यांच्यासुद्धा गुरु तेच ना हां चल वशिष्ठ मुनींचा आश्रम बघूया आपण